हॅलो, ऑसिलेशन्स या आपल्या 5व्या चॅप्टरचं आजचं हे तिसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन अर्थात एसएचएम आणि त्यानंतर बघणार आहोत फेज इन एसएचएम. तर सुरुवातीला बघूया अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम म्हणजेच सिंपल हार्मोनिक मोशन. समजा आपण एखादं पार्टिकल पी हे कन्सिडर केलं जे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते अलॉंग द स्ट्रेट लाईन एम एन ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर असं म्हटलंय बघा इथे. तर एम एन ही जी लाईन आहे स्ट्रेट लाईन त्याच्या अलॉंग हे पार्टिकल जे पी आहे ते मूव्ह होत आहे. साधारणपणे त्याची जी डायग्राम आहे ते जी तुमच्या पुस्तकात दिली तीच तुमच्या समोर ठेवतोय बघा. इथे तुम्हाला दिसेल हा एम आहे आणि हा एन आहे. सो एम एन ही जी स्ट्रेट लाईन आहे त्याच्या अलॉंग हे जे पार्टिकल जे पी आहे ते मूव्ह होते. म्हणजे ही आता तिथे दिलेली एक सर्टन पोझिशन आहे. हे कंटिन्युअसली काय होते ओ पासून एम पर्यंत जाणार आहे, परत इकडे येणार आहे, परत ते एन कडे जाणार आहे. या पद्धतीने ही त्याची सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा की हा जो सेंटर ओ आहे तो काय आहे तर एम एनचा मीन पोझिशन आहे असं आपण म्हणू शकतो किंवा एम एनचा सेंटर आहे असं आपण म्हणू शकतो. सो सेंटर ओ ऑफ एम एन इज द मीन पोझिशन ऑफ द पार्टिकल. आणि आपण मागच्या याच्यामध्ये बघितले बघा मागच्या सेशनमध्ये की डिस्प्लेसमेंट जी पार्टिकलची आहे ती एका विशिष्ट इक्वेशननं आपण लिहितो बघा. कुठलं इक्वेशन होतं ते तर एक्स इज इक्वल टू ए साईन आणि मग आपण पुढे म्हटलं होतं ओमेगा टी प्लस फाय. हे जे इक्वेशन आहे हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं. हे डिस्प्लेसमेंटसाठी आलेलं आपलं इक्वेशन तुम्हाला आठवत असेल आता. तर हे जे इक्वेशन आहे बेसिकली तर याचा जर आपण विचार केला तर याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जी आहे पार्टिकलची ही आपल्याला कधी मिळू शकेल बघा. तर या इक्वेशनकडे जर तुम्ही नीट बघितलात तर हे तुम्हाला माहिती आहे बघा काय होणार आहे तर ही साईन आणि हा ओमेगा टी प्लस फाय असं काहीतरी आहे बरोबर. तर साईन आणि हा काहीतरी अँगल आहे. तर साईनची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी होते बेसिकली तर आपल्याला माहिती आहे साईन 0ची व्हॅल्यू 0 आहे आणि साईन 90 इज 1. ओके. सो आपण मॅक्सिममच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या बाबतीत तर काय होईल तर +1 किंवा मग ती निगेटिव्ह साईडला किती येईल तर मायनस येईल मॅक्सिमम बरोबर आहे. तर मग या सिच्युएशनमध्ये ही ज्या वेळेला 1 होईल तेव्हा आपले काय होईल ही जी डिस्प्लेसमेंट आहे त्याचा अर्थ काय होईल बघा जी एक्स आहे डिस्प्लेसमेंट ती काय होईल ही इथली जी व्हॅल्यू आहे साईन 90 बरोबर ना ती जर 1 झाली बरोबर तर मग आपल्याला जी एक्स आहे आपली डिस्प्लेसमेंट ही काय होईल इज इक्वल टू ए म्हणजेच ॲम्प्लिट्यूड इतकी होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर ॲम्प्लिट्यूड मिळेल बरोबर आहे सिम्पली. मग आपण इथे लिहून टाकूया द पार्टिकल विल हॅव इट्स मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट व्हेन मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कधी असणार आहे तर आत्ता जे आपण म्हटलं ते साईन ओमेगा टी प्लस फाय ही जी किंमत आहे ती किती असली पाहिजे तर ±1 असणार आहे. ओके. म्हणजेच थोडक्यात हीच मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. आपल्याला माहिती आहे साईन 90 इज 1 जे आत्ता बोललो आपण. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की एक्सची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर ती ±a येईल. आणि हे जे मी आत्ता म्हटलं तुम्हाला की जी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे ही जी डिस्प्लेसमेंट आहे तिला आपण मग काय म्हणतो तर आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम असं म्हणतो. सो डेफिनेटली आपण याच्यावरून एक सिम्पल डेफिनेशन याची लिहू शकतो बघा. काय डेफिनेशन लिहिता येईल याची द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड द ॲम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम. सो एकदम सिम्पल आहे. सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट बघायचे आपल्याला फ्रॉम इट्स मेन पोझिशन. ओके. सो एकदम सिम्पल आहे. म्हणजे एरवी डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळतेच आहे पण जी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल आयदर ऑन द पॉझिटिव्ह साईड ऑर ऑन द निगेटिव्ह साईड त्याला आपण काय म्हणणार आहोत ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. सो हा कन्सेप्ट तुमच्या लगेच लक्षात आला असेल. तर आपण पुढच्या आपल्या आर्टिकलकडे वळूया. म्हणजे आत्ताच्याच आर्टिकलमधला जो दुसरा पार्ट आहे त्यातला तो काय बघणार आहोत आपण पिरियड ऑफ एसएचएम. ओके. सो पिरियड ऑफ एसएचएम आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक वेळेला या डेफिनेशन्स बघितल्या तर सुरुवातीला त्या डेफिनेशनवरती एक नजर टाकूया. काय बघा द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम
टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड द पिरियड ऑफ SHM म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन. आता प्रत्येक वेळी आपण SHMच म्हणत जाऊया, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल की SHM म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, सो सिम्पल आहे की एक पूर्ण ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी जेवढा वेळ घेत आहे ते पार्टिकल, त्या टाइम पिरियडला आपण काय म्हणणार आहोत, पिरियड ऑफ SHM. ठीक आहे, तर आता आपण जे मागाशी इक्वेशन लिहिलं होतं बघा, परत एकदा तुमच्या समोर आणतो बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट टाइम t इज गिवन बाय, मगाशी लिहिलं बघा थोड्या वेळापूर्वी आपण काय लिहिलं होतं आपण, तर x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस 5. आणि मग समजा थोडंसं आणखीन पुढे जाऊन आपण बघितलं तर हा पिरियड हा जो विषय आहे ना, हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण थोडंसं पुढे जातोय बघा. आपण असं म्हणतोय बघा, आफ्टर अ टाइम t इज इक्वल टू t प्लस 2 अपॉन ओमेगा द डिस्प्लेसमेंट विल बी. म्हणजे हा जो टाइम t आहे तो आता t प्लस 2 अपॉन ओमेगा इतका जर झाला तर मग डिस्प्लेसमेंट काय होईल, तर याच इक्वेशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. तर टीच्या जागेवर मी काय टाकणार आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे या टीच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू जी आहे ती आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सो ती करून टाकूया आणि मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल बघा. हेच इक्वेशन मी परत लिहितोय बघा. ए साइन हा ओमेगा आहे तसाच आणि टीच्या जागेवर मी फक्त हे ब्रॅकेटेड ही जी क्वांटिटी आहे ती सबस्टिट्यूट केली. आता या जर ओमेगानं मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मग काय होईल बघा, हा ओमेगा इंटू टी होईल आणि मग या ओमेगाने पुन्हा या टर्मला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, बरोबर ना. आणि मग जर आपण या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर मग पुढे काय होईल बघा, तर हा ओमेगा इंटू 2 अपॉन ओमेगा म्हणजे तो ओमेगा ओमेगा नंतर कॅन्सल होईल, म्हणजे इथे 2 शिल्लक राहील. सो आपण डायरेक्ट ते इक्वेशन लिहून टाकूया बघा काय येईल ते. सो x इज इक्वल टू a साइन ओमेगा प्लस 2 बरोबर ना, कारण इथे 2 अपॉन ओमेगा होता, आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर ओमेगा ओमेगा मी मग म्हटलं ते कॅन्सल झालं आणि इथे हा प्लस 5 होता तोच, बरोबर आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल बघा की 2 म्हणजे काय आहे. बेसिकली 2 म्हणजे 360 डिग्री. म्हणजे या 360 डिग्रीमधून जेव्हा पुन्हा ती सिच्युएशन येईल, आपल्याला माहिती आहे पृथ्वी गोल आहे आणि फिरून त्याच ठिकाणी येते, त्याच पद्धतीने 360 डिग्री पुन्हा अँगल आपण ट्रेस केला की मग काय होईल, तर व्हॅल्यू ती सेमच राहणार आहेत. आपल्याला माहिती आहे की 0ला जी व्हॅल्यू राहणार आहे तीच 360ला राहणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे मग हा जो 2 आहे त्याची व्हॅल्यू म्हणजेच आपण ज्या पद्धतीने आपण म्हणतोय आता त्या पद्धतीने हे सिम्पली ए साइन ओमेगा टी प्लस या पद्धतीने राहील. इथे फक्त एक करेक्शन लक्षात घ्या, इथे जो टाइम पिरियड टी आहे ना तो इथे लिहायचा, इथे टी राहिला आहे बघा, तेवढं फक्त एक करेक्शन लक्षात ठेवा. ए साइन ओमेगा टी प्लस 2 प्लस 5 होतं, बरोबर आहे ना. या ओमेगा टी मध्ये हा 2 जरी ॲड केला तरी म्हणजे हिशेब तोच राहणार आहे, म्हणून आपण इथे फक्त ओमेगा टी लिहिलं. 2 कुठे गेलेला नाही आहे. ओके, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला वाटेल हा गेला कसा मध्येच, तर ज्यावेळेला 2 एवढ्या अँगल जेव्हा आपण ट्रेस करणार आहोत 2 रेडियन किंवा 360 डिग्री, त्यावेळेला काय होईल, ती व्हॅल्यू जी आहे ती सेमच असणार आहे. म्हणून आपण म्हणतोय की जी व्हॅल्यू ओमेगा टीच्या वेळेला जी असणार आहे तीच व्हॅल्यू ओमेगा टी प्लस 2 वेळेला सुद्धा असणार आहे. सो हा जो मुद्दा आहे हा लक्षात घ्या. आणि मग याच्यावरून तुम्ही काय म्हणताय बघा, जे मी आत्ता तुम्हाला सांगतोय ते, दिस रिझल्ट शोज दॅट द पार्टिकल इज ॲट सेम पोझिशन आफ्टर टाइम 2 अपॉन ओमेगा. जे आता आपण 2 अपॉन ओमेगा आपण घेतलं होतं बघा, कारण टाइम पिरियडमध्ये जिथे मेन्शनिंग केलं होतं तिथे आपण काय केलं होतं, टी प्लस 2 अपॉन ओमेगा आपण टाइम पिरियड ॲड केला होता. त्यामुळे 2 अपॉन ओमेगा इतक्या टाइम पिरियड नंतर काय होतं, तर पार्टिकल हे त्याच सेम पोझिशनला परत येतं, म्हणजे एक चक्र पूर्ण होतं थोडक्यात. आणि मग याचा अर्थ काय होतो की पार्टिकल जे आहे ते एक ऑसिलेशन किती वेळेत पूर्ण करतं, तर 2 अपॉन ओमेगा इतक्या वेळेमध्ये ते एक ऑसिलेशन पूर्ण करतं. आणि मग म्हणून आपण जो टाइम पिरियड टी आहे तो कसा लिहू शकतो बघा. हेन्स इट्स टाइम पिरियड टी इज गिवन बाय काय होईल, तर 2 अपॉन ओमेगा जे आत्ता आपण इथे मेन्शन करतोय ती. सो टाइम पिरियड हा आपण या पद्धतीने या ठिकाणी लिहिणार आहोत. ठीक आहे. आता थोडंसं जाऊन पुढे आपण थोडीशी एक ॲडजस्टमेंट म्हणूया किंवा त्याचा एक वेगळा फॉर्मॅट म्हणूया. तर आपण मागच्या वेळेला जे डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं, म्हणजे सगळ्यात आपण पहिल्या सेशनमध्ये बघितलं होतं हे, तर त्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM वरून आपण काय लिहू शकतो बघा,
तर आपण तिथे काय लिहिलं होतं, तर ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय आहे, तर के बाय एम आहे असं आपण म्हटलं होतं. बरोबर आहे. सो के काय होता, तो फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट आणि एम म्हणजे मास. बरोबर आहे. आणि आपल्याला याच्याही पुढे जाऊन आत्ता इथे असं म्हणता येईल बघा, की फोर्स अपॉन मास म्हणजे काय, तर ॲक्सेलरेशन. कारण बेसिकली आपल्याला काय माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे. त्यामुळे हे जर मास आपण डिवाइड केलं, सो फोर्स अपॉन मास म्हणजेच काय येईल, ॲक्सेलरेशन. म्हणून ह्याच्याऐवजी सुद्धा आपण इथे काय लिहू शकतो, इज इक्वल टू, तर ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो फोर्स अपॉन मासच्या ऐवजी मी काय लिहिलं, ॲक्सेलरेशन. आता ही व्हॅल्यू कोणाची आहे बघा, तर ही ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आणि म्हणून मला जर ओमेगाची व्हॅल्यू लिहायची असेल तर मी कसं लिहीन, तर या ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटचं काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो ही ओमेगाची व्हॅल्यू आली. बरोबर. आणि आत्ता जे आपण थोड्या वेळापूर्वी जे बघितलं त्याच्यामध्ये आपण काय असं बघितलं होतं, की टी इज इक्वल टू काय आहे, 2 पाय अपॉन ओमेगा आहे असं आपण म्हटलं होतं. सो ही ओमेगाची व्हॅल्यू आहे बघा. म्हणून मी टी कसं लिहू शकतो बघा, तर टी इज इक्वल टू 2 पाय आणि मग डिवायडेड बाय काय, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. दुसरा एक फॉर्मॅट आपण असा म्हणू शकतो बघा, काय करू शकतो, तर आपण तिथे म्हटलं होतं 2 पाय अपॉन ओमेगा. बरोबर ना. सो ओमेगाची जी व्हॅल्यू काय आहे बघा, ओमेगाची व्हॅल्यू काय, तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. बरोबर ना. कारण या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, ओमेगा स्क्वेअर म्हणजे के बाय एम. याचा अर्थ ओमेगा किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. मग जिथे आपल्याला जो ओमेगा टाकायचा आहे हा डिवायडेड बाय आहे, त्यामुळे आपण तो लिहिताना उलट करून जर मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, म्हणजे थोडक्यात ते असं येईल 2 पाय डिवायडेड बाय, याच्याऐवजी मी काय लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम असं लिहू शकलो असतो. आणि तो आपल्याला जर वरच्या साईडला न्यायचा असेल न्युमरेटरमध्ये, तर मी त्याची जागा बदलणार आणि मग काय लिहू शकतो, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. इथे बघा ओमेगा केला आहे, के बाय एम आहे आणि इथे एम बाय के केला आहे. तर डिवायडेड बाय असतात 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ के बाय एमच असला असता. फक्त मी इथे काय केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे, म्हणून यांची जागा जी आहे ती इंटरचेंज झालेली आहे. ठीक आहे. सो टीसाठी आपण एकंदरीत 3 फॉर्म्युले बघितले. आता जो सुरुवातीला बघितला होता तो काय बघितला होता, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा असं बघितला होता. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपण काय केलं, तर दुसऱ्या याच्यामध्ये आत्ता जेव्हा आपण समोर बघितलं त्यावेळेला आपण हे लिहिलं की टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं मेन्शन केलं आहे. आणि तिसऱ्या वेळेला आपण इथे म्हटलं आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के. ओके. परीक्षेच्या वेळेला असंही होईल ऑप्शनमध्ये 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम असंही असू शकेल. हे लक्षात ठेवा, हे तेच आहे. सो आणखीन एक तो फॉर्मॅट असू शकतो टीसाठीचा. ठीक आहे. सो ह्या टाईम पिरियडच्या ह्याच्यात फार काही असं अवघड नाही आहे. आपण टाईम पिरियड बघितला याच्या आधी, फक्त हे थोडंसं डिटेलमध्ये जाऊन आपण पुढे गेलो. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या त्यातल्या सब आर्टिकलकडे. ते काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आणि हे सुद्धा आपण खूप आधी सुद्धा आपण जेव्हा वेव्ज ऑसिलेशन्स हे सगळं बघत होतो 11वीमध्ये पण हे बघितले. पुन्हा एकदा डेफिनेशनकडे वळूया थोडंसं. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM per unit time is called the frequency of SHM. सो एका सेकंदामध्ये, पर युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद, एका सेकंदामध्ये, कारण आपलं युनिट जे आहे 6 युनिट टाईमचं ते काय आहे, सेकंद आहे. मग एका सेकंदामध्ये ते पार्टिकल किती ऑसिलेशन्स परफॉर्म करतं त्याला आपण काय म्हणतो, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो. सो इन टाईम कॅपिटल टी आपण काय म्हटलंय, टाईम पिरियड आपण म्हटलं तर टी, की जिथे तो एक ऑसिलेशन कंप्लीट करतो. सो in time t the particle performs one oscillation, hence in unit time it performs 1 upon t oscillations. ओके. युनिट टाइम म्हणजे एका सेकंदामध्ये तो 1 अपॉन टी इतके ऑसिलेशन्स कंप्लीट करतो. आणि म्हणून मग आपण त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती वेगवेगळ्या इक्वेशनने लिहितो बघा. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी माहिती आहे आपल्याला, रेसिप्रोकल ऑफ टाईम. सो एन इज इक्वल टू 1 अपॉन टी इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय असं लिहिलं आहे मी बघा. आणि आपण टी इज इक्वल टू काय बघितलं होतं, 2 पाय अपॉन ओमेगा. सो फ्रिक्वेन्सी लिहिताना 1 अपॉन टी आहे, म्हणून ते पुन्हा एकदा रिव्हर्स केले आणि ओमेगा अपॉन 2 पाय. आणि इथे बघा काय लिहिलं, पुढच्या याच्यामध्ये लिहिलं आपण 1 अपॉन 2 पाय, कारण आपला तिथे पहिल्यांदा काय होता, 2 पाय होता बघा. आणि इंटू किती लिहिला होता आपण, स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के लिहिला होता बघा. मग आता हे दोन्ही सगळं उलटं झालं, 2 पाय पण उलटा झाला म्हणून 1 अपॉन 2 पाय झाला. आणि स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के होता तो स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम असा आला परत. ठीक आहे.
सो हे फ्रिक्वेन्सीचं जे इक्वेशन आहे ते आपण याद्वारे अशा पद्धतीने काढू शकतो. सो याच्यानंतर जे आपण आर्टिकल आज बघणार आहोत ते आहे फेज इन SHM. हा खूप सोपा इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे की फेज म्हणजे काय बेसिकली. तर हे ऑसिलेशन आपण बघतो नेहमी, आपण हे ग्राफ काढतो बघा, बरोबर आहे ना. तर हे जर स्टेट ऑफ ऑसिलेशनचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची पोझिशन माहीत असायला पाहिजे त्या पार्टिकलची. ओके, व्हेलॉसिटीची डिरेक्शन काय आहे बेसिकली ती माहीत पाहिजे आणि ऑसिलेशन नंबर माहीत पाहिजे त्या इन्स्टंटचा. ऑसिलेशन नंबर म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला क्लिअर करतो. ऑसिलेशन नंबर म्हणजे आपण मगाशी म्हटलं की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस 360 डिग्री किंवा 2π रेडियन इतकं डिस्टन्स कव्हर होईल, बरोबर, त्यावेळेला त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक ऑसिलेशन म्हणणार आहोत. तर हे कितवं ऑसिलेशन आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे किती डिग्री, किती अँगल आहे तो बघणार आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून ठरवणार की हा ऑसिलेशन नंबर किती आहे. आता कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही ऑसिलेशन नंबर म्हणजे अजूनही काय ते. तर ज्यावेळेला याच्यावरचं एक न्यूमरिकल आपल्याला बघायचं आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऑसिलेशन नंबर म्हणजे एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. तर मग हे जेव्हा आपण बघणार आहोत स्टेट ऑफ ऑसिलेशन, तेव्हा फक्त डिस्प्लेसमेंट आपल्याला जर माहीत असेल तरी काय उपयोग होणार नाही. कारण काय होतं बघा, ॲट अ गिवन पोझिशन देर आर 2 पॉसिबल डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. ओके, एक्सेप्ट त्यांनी एक्स्ट्रीम पोझिशन म्हटले अँड इट रिपीट्स फॉर द सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स. याचा अर्थ काय तो जरा एकदा समजून घ्या म्हणजे अगदी पुढे सोपं जाईल बघा. तर आपण समजा एक पोझिशन कन्सिडर केली की पार्टिकलची जागा आपल्याला कळली, बरोबर आहे. तर पार्टिकलची जागा कळून उपयोगाचं आहे का, तर नाही. कारण काय होईल, ते पार्टिकल कुठे आहे, बरोबर ना, म्हणजे पुढे ते कुठे जाणार आहे, वरच्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे की खालच्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग आपल्याला केवळ डिस्प्लेसमेंट माहीत असून उपयोग होणार नाही. किंवा अगदी समजा वेलॉसिटी जरी माहीत असेल फक्त तरी सुद्धा ते पुरेसं नाही. पण पुन्हा पण काय होणार आहे, तिथे 2 डिफरंट पोझिशन्स असणार आहेत फॉर द सेम वेलॉसिटी. मेन पोझिशनला काय होणार नाही हे, कारण मगाशी पण तिथे आपण बघितले की एक्सेप्ट द एक्स्ट्रीम पोझिशन. आणि एक्स्ट्रीम पोझिशनने तिथे मगाशी काय होत होतं, तर एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला माहिती आहे की त्यानंतर कुठे जाणार आहेत, बरोबर. कारण त्याची जी एक्स्ट्रीम पोझिशन आहे त्याच्यानंतर ते कुठे जाणार आहे. म्हणजे जर पॉझिटिव्हच्या एक्स्ट्रीमला असेल तो काय होणार आहे, तो खालच्या साईडला येणार आहे हे आपल्याला माहीत झालं आहे, बरोबर. या पद्धतीने ती डिरेक्शन आपल्याला डेफिनेटली माहिती असते. पण एखादं स्पेसिफिक पोझिशन जर असेल तर तिथे ते पार्टिकलची जी सिच्युएशन आहे ती आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही आणि म्हणून या त्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे पुरेशा पडत नाहीत. आणि म्हणून एक आपल्याला टाईम बरोबर व्हेरी होणारी एक क्वांटिटी आपल्याला लागते बेसिकली, आणि ती म्हणजे काय आहे, तर ती क्वांटिटी म्हणजे फेज. सो बघा इथे काय म्हटले, हेन्स टू नो द फेज वी नीड अ क्वांटिटी दॅट इज कंटिन्युअसली चेंजिंग विथ टाइम. ओके, सो हा जो फेज आहे बेसिकली त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक क्वांटिटी आपल्याला हवी आहे. आणि ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, सो थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, ही तुम्ही फेज म्हणून आपण जनरली वापरू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. सो द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. इथे सिम्बॉल बघून घ्या, इथे माझ्याकडे जो अवेलेबल झाला तो इथे मी फाय इथं या ठिकाणी असं घेतलं आहे. हा फाय म्हणजे एक 0 आणि मग क्रॉस करतो तो जो फाय आहे तो तुम्ही वापरणार आहात. सो थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय कॅन बी यूज्ड ॲज द फेज ऑफ SHM ॲज इट व्हेरीज कंटिन्युअसली विथ टाईम. आणि मग हा जो अँगल आहे बेसिकली, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण फेज अँगल म्हणतो, हा जो फाय आहे. ओके, सो इन दिस केस इट विल बी कॉल्ड ॲज फेज अँगल. मी तुम्हाला फक्त एक डायग्राम तुमच्या समोर ठेवतो बघा, ती डायग्राम बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथे सर्क्युलर पाथमध्ये फिरतंय आणि हे पर्टिक्युलरली तुम्हाला समजावं म्हणून फक्त ही डायग्राम मी इंट्रोड्यूस केली. हे पार्टिकल बघा असं या पद्धतीने फिरतंय आणि हे एक ऑसिलेशन फक्त इथे ट्रेस करते. तर मी तुम्हाला हे दाखवायचं होतं की हा बघा इथे π/2 अँगल आहे, इथे पाय आहे, इथे 3π/2 आणि इथे 2π आहे, बरोबर आहे. इथे असेल तर मग ते कुठे जाणार आहे, तर इकडच्या साईडला जाणार आहे की इकडच्या साईडला जाणार आहे, माहिती आहे का, नाही. म्हणून आपल्याला ह्याचे डिटेलिंग थोडेसे घ्यावे लागतात. तर याच्यासाठीच आपण या क्वांटिटीचा म्हणजे जो फेज अँगल आपण बघणार आहोत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही जी डायग्राम आहे
लागेल ते ठेवतो तुमच्या समोर, आणि मग काय होईल, जेणेकरून तुम्हाला याच्या ज्या स्पेशल केसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर करता येईल. सो याच्या अंडर काही केसेस येतात बघा, की जी थिटाची किंमत आहे ती काय असली पाहिजे आणि त्याच्यानुसार मग काय कंडिशन होते ती फक्त तुम्हाला पुढच्या या स्पेशल केसेसमध्ये बघायची आहे. तर वळूया आपल्या स्पेशल केसेसकडे. बघा, फेज थीटा इज इक्वल टू 0 इंडिकेट्स दॅट द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन मूविंग टू द पॉझिटिव्ह ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन. Okay, phase angle theta is equal to 360 or 2 pi radian is the beginning of second oscillation and so on for successive oscillations. ओके, म्हणजे फेज थीटाची व्हॅल्यू जी 0 आहे ती काय इंडिकेट करते, तर पार्टिकल कुठे आहे, तर मेन पोझिशनला आहे, आणि ते कुठे जाणार असेल तर मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह. ओके, आणि ऑसिलेशन कुठलं असणार आहे, पहिलं ऑसिलेशन असणार आहे. डायग्राम मगाशीच आहे ती तुमच्या समोर ठेवतो बघा, परत ते पार्टिकल तुम्हाला सगळं गोल गोल फिरताना असं दिसेल बघा. हे बघा, तर आता इथे असणार आहे तो जेव्हा मेन पोझिशनला इथे 0 डिग्री असेल तर काय होईल, तर तो कुठे जाणार आहे आपल्याला माहिती आहे, तो वरच्या साईडला जाणार आहे. सो कुठे जातोय, मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह, आणि ऑसिलेशन किती आहे, हे पहिलं आहे. आणि जर तुम्ही एवढा पूर्ण अँगल ट्रेस केला म्हणजे 2 पाय म्हणजेच किती, तर 360 डिग्री म्हणजेच 2 पाय रेडियन, तर मग इथे काय होईल, इथून काय होईल, दुसरं ऑसिलेशन स्टार्ट होईल. म्हणजे इथून 0 पासून इथपर्यंत हे पहिलं ऑसिलेशन, मग 360 पासून जे होणार आहे सुरू ते होणार आहे दुसरं ऑसिलेशन, बरोबर ना. त्याच्यानंतर पुन्हा बघा, हे 360 पासून हे होणार आहे, हे 720 पर्यंत होईल थोडक्यात, आणि मग त्याच्या पुढे आहे ते थर्ड ऑसिलेशन आपलं जे आहे ते स्टार्ट होईल. मग अशी जो ऑसिलेशन नंबर होता तो हा आहे, याचा ऑसिलेशन नंबर 1 आहे. इथे जेव्हा तो सेकंड ऑसिलेशन मध्ये असेल तर ऑसिलेशन नंबर 2 असणार आहे. या पद्धतीने ते आपल्याला सांगता येईल. सो ज्यावेळेला थीटा 0 असेल त्यावेळेला पार्टिकल मीन पोझिशनला आहे आणि कुठे जाणार आहे ते, तर मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह. ओके, आणि ऑसिलेशन नंबर किती असणार आहे, पहिला असणार आहे जेव्हा थीटा 0 असणार आहे तेव्हा. आणि थीटा 360 असेल त्यावेळेला काय होईल, तर ऑसिलेशन किती असणार आहे, तर दुसरा असणार आहे. बाकी सेम असणार आहे, बरोबर ना. मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह वगैरे हे सेम राहील, कारण हेच काय होणार आहे याच्यानंतर रिपीट होणार आहे. फक्त ऑसिलेशन नंबर इथे बदलला, जो किती आहे, तर दुसरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी केस बघूया, की थीटा इज इक्वल टू 180 डिग्री किंवा पाय रेडियन म्हणतो आपण ज्याला. इट इंडिकेट्स दॅट ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन अँड मुव्हिंग टू द निगेटिव्ह, बरोबर ना. मग अशी डायग्राम पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतो बघा. ही बघा, इथे बघा पाय, बरोबर. सो पाय म्हणजेच 180. तर इथे जो असेल तर आपल्याला माहिती आहे तो मीन पोझिशनला आहे. मगाशी पण तो मीन पोझिशनला होता, पण तो कुठे जाणार होता, तर पॉझिटिव्ह साईडला जाणार होता, बरोबर आहे ना. आणि आता पण मीन पोझिशनला आहे, पण आता कुठे जाणार आहे तो, तर मुव्हिंग टू द निगेटिव्ह, कधी 180 असेल त्यावेळेला, बरोबर. सो या पद्धतीने. आणि ऑसिलेशन किती आहे, हे ॲक्च्युली हे फर्स्ट ऑसिलेशन आहे, बरोबर ना, कारण इथपासून इथपर्यंत आपण त्याला काय म्हणतो, फर्स्ट ऑसिलेशन. इथे जाऊन मॅक्सिमम, पुन्हा मीन, पुन्हा निगेटिव्हला मॅक्सिमम, आणि पुन्हा मीन पोझिशन. सो हे फर्स्ट ऑसिलेशन. आता सेकंड ऑसिलेशन जेव्हा इथे स्टार्ट होईल तेव्हा मग काय होईल, इथे जर पाय अँगल असेल तर मग पुढच्या वेळेला ऑसिलेशन जेव्हा किती होईल, पाय प्लस किती होईल, 360, बरोबर ना. म्हणजेच 2 पायने पुन्हा वाढेल. म्हणजे हा जर पाय असेल तर पुढचं कितीला येईल रिडिंग, तर 3 पायला येईल. सो या पद्धतीने ही जी ऑसिलेशन्स आहेत ती पुढे पुढे होत जातात. सो हे फर्स्ट ऑसिलेशन आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर 2 पायच्या पुढे जेव्हा जाल तुम्ही परत, बरोबर, तेव्हा मगाशी जसं झालं होतं तसं इथे ही जी पायची कंडिशन आहे ती 3 पायला तुम्हाला रिपीट मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यावेळेला ते जे पार्टिकल आहे ते मुव्हिंग टू द निगेटिव्ह या सिच्युएशन मधलं असणार आहे. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि अशा आपल्याकडे एकूण 4 केसेस आहेत बेसिकली. तर आपण एक तिसरी केस फक्त बघूया, आपला वेळ त्याच्यामध्ये जातो खूप, आणि कन्सेप्ट खूप सोपा आहे म्हणून बघा. तिसरी केस बघतो. चौथी केस तुम्ही थोडक्यात स्टडी करू शकतात. इथेही कदाचित मी तुम्हाला थोडक्यात ती सांगूही शकेन. सो फेज थीटा म्हणजे 90 असेल किंवा त्याला आपण π/2 रेडियन म्हणतो, तेव्हा पार्टिकल कुठे असणार आहे बघा. डायग्राम तुमच्या समोर आणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा काय आहे, हे बघा, थीटा 90 म्हणजे कुठला, π/2. ओके, रेडियन इंडिकेट दॅट पार्टिकल कुठे आहे बघा, तर पॉझिटिव्हच्या एक्स्ट्रीमला आहे, बरोबर. आपल्याला थोडक्यात त्याचं लोकेशन सांगायचं आहे, त्याचा ॲड्रेस सांगायचा आहे. बघा कुठे आहे, तर पॉझिटिव्ह साईडला आहे, शिवाय एक्स्ट्रीमला आहे इथे, बरोबर. आणि ऑसिलेशन नंबर किती आहे, पहिला. आता दुसऱ्या ऑसिलेशनच्या वेळेला काय होईल बघा, तर
तो थिटा किती येणार आहे मग 90 मध्ये आपल्याला 2 पाय ऍड करावे लागतील, म्हणजेच हे या पद्धतीने, बरोबर, कारण हा 90 ऑलरेडी होता या पद्धतीने. ठीक आहे. आणि इथे जे आहे ते तुम्हाला दिसतंय बघा, इथे 360 प्लस 90 म्हटले और 2 पाय प्लस पाय झाले. इथे बघा, इथे एक करेक्शन करून घ्यावं लागणार आहे तुम्हाला बघा, 2 पाय प्लस पाय बाय 2 असलं पाहिजे, कारण 90 म्हणजे किती, तर पाय बाय 2. सो तेवढं एक करेक्शन करून घ्या. इथे वरती आपण इथे मेन्शन केलेलंच होतं 90 म्हणजेच पाय बाय 2 आहे. इथे फक्त /2 टाईप करायचा राहिलेला आहे. सो 2 पाय प्लस पाय बाय 2 असं होईल, अँड सो ऑन फॉर द सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स. म्हणजे ज्यावेळेला पुन्हा तुम्ही पुढचं तिसरं जेव्हा ऑसिलेशन घ्याल त्यावेळेला काय होईल, तर हे जे तुमचं 90 प्लस 360 होते ते पुन्हा काय होईल, 90 प्लस 360 प्लस 360 म्हणजेच 90 प्लस 720 असं तो आपल्याला नंबर मिळत जाईल. आणि मग त्याच्यावरून तुम्ही स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगू शकता. तशीच आपल्याला इथे एक चौथी केस डिस्कस केलेली आहे पुस्तकामध्ये, ते एकदा तुम्ही बघून घ्याल. एकदम सिंपल आहे. त्याच्यामध्ये काय आहे, थिटा किती असणार आहे, तर 270 असणार आहे. आणि तिथे सुद्धा सेम कंडिशन आहे बघा, की मग तेव्हा 270 असणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तर अँगल किती असणार आहे बघा, इथे 3 पाय बाय 2. म्हणजे पार्टिकल तेव्हा कुठे असणार आहे, ऑसिलेशन नंबर फर्स्ट असणार आहे, पण पार्टिकल कुठे असणार आहे बघा, हे बघा या ठिकाणी असणार आहे. ही पोझिशन कुठली आहे बघा, तर एक्स्ट्रीम पोझिशन आहे, पण ती कुठली आहे, तर निगेटिव्ह आहे बघा. म्हणजेच पार्टिकल कुठे आहे, ॲट द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ऑसिलेशन नंबर किती आहे, फर्स्ट. आणि सेकंड ऑसिलेशनला मग काय होईल, इथे अँगल किती होता, 3 पाय बाय 2. याच्यामध्ये ॲड किती करणार आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 पायचा ॲड होणार आहे. त्यामुळे इथे किती होईल, तो इथे जसं आपण 360 प्लस 90 लिहिला आहे तसा काय होईल, तो 360 प्लस इथला किती होता 270 इतका ॲड होईल. आणि मग इथे 2 पाय प्लस मगाशी हे पाय बाय 2 होते, आता काय होईल 2 पाय प्लस 3 पाय बाय 2 असं ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. सो ही जी चौथी केस आहे ती मी इथे डिस्कस केलेली नाही, तुम्ही ती त्या पद्धतीने लिहू शकता. आजचं हे आणखीन एक तुम्हाला काम पडणार आहे जेव्हा तुम्ही नोट्स लिहिणार आहात तेव्हा. अर्थात हा तुमचा होमवर्क आहे, पण ऑफिशियल आपण जेव्हा होमवर्क देणार आहोत त्याच्यामध्ये हे जरी मी मेन्शन केलं नाही तरीही तुम्हाला काय करायचं आहे, तर ही जी चौथी केस आहे ती डिस्कस करायची आहे. ओके. सो याच्यानंतर आपण आजच्या होमवर्ककडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला ते जे न्यूमेरिकल पुस्तकामध्ये सॉल्व करून दिलं आहे ते फक्त थोडक्यात एक्सप्लेन करतो आणि मग आजच्या होमवर्ककडे आपण वळूया. ओके. सो पुस्तकातलं हे न्यूमेरिकल जसं आहे तसं मी तुमच्या समोर ठेवतोय. डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन इफ द फेज अँगल इज 1110 डिग्री. ओके. सो एकदम सिंपल आहे. मगाची जी डायग्राम आहे ती पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतो तुम्हाला कळावी म्हणून. आणि मग आपण या ठिकाणी ही पुस्तकामधली डायग्राम नाही, लक्षात घ्या, हे फक्त तुम्हाला कळावी यासाठी तयार केलेली ही डायग्राम आहे. त्यामुळे पुस्तकामध्ये ही अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला मिळणार नाही. फक्त हे तुम्हाला जे अँगल आहेत पाय बाय 2 पाय हे तुम्हाला कळावे यासाठी मी ही डायग्राम जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे. ठीक आहे. सो आपल्याला सांगितलं 1110 बरोबर. सो हा जो अँगल आहे तो मी कसा लिहू शकतो बघा, 1110 इज इक्वल टू, बघा मी काय लिहिले ते 3 × 360 प्लस 30. कारण 360 × 3 किती होतील, तर 1080 होतील. बघा 360 गुणिले 3 म्हणजे 1080 बरोबर ना. सो 1080 अधिक 30 केले की आपल्याला 1110 म्हणजे 1110 मिळतील बरोबर आहे. त्यातले 360 म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट होणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा, आता 360 × 3 म्हणजे इथे किती कंप्लीट झाले, 3 ऑसिलेशन्स कंप्लीट झाले आणि चौथ्या ऑसिलेशन मधला 30 डिग्री शिल्लक राहिलाय फेज. ओके. सो आता या स्टेटमध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, तर सिंपल आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. सो 3 × 360 आणि प्लस समथिंग आहे, याचा अर्थ काय होतो, तर ऑसिलेशन कितवा आहे, तर चौथा आहे. कारण 3 ऑसिलेशन्स कंप्लीट झाले 3 × 360 मध्ये आणि चौथा ऑसिलेशन स्टार्ट झालं. सो इट इंडिकेट्स दॅट इट इज 4th ऑसिलेशन. ओके. सो हे आपल्याला कळलं. आता त्याच्यामुळे काय होईल की हा जो 30 आहे हा फक्त आपला पुढचा अँगल शिल्लक राहतो आणि म्हणून आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ए साइन बरोबर ना, तिथे आपला जो ω t + φ जो आहे तो बेसिकली इथेच आपण या कंडिशनमध्ये इथे काय होणार आहे बघा, तर तो ω जो आपला आहे तो कन्सिडरेशनमध्ये आलेलाच आहे. सो फाय आपला जो किती आहे तो 30 आहे बघा, आणि साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे, तर 1/2 आहे. त्यामुळे a × 1/2 म्हणजे किती होईल,
a/2. सो ही काय असणार आहे त्याची डिस्प्लेसमेंट म्हणूया, ओके, किंवा त्याची पोझिशन असं म्हणूया आपण की ते कुठे असणार आहे, तर या ठिकाणी असणार आहे. ओके, सो ते पण लिहून टाकूया. Thus, the phase angle 1110 indicates that during its fourth oscillation, the particle is at plus a/2 and moving to the positive extreme. बरोबर ना? हे मी आता पुन्हा एकदा मला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम का ते सांगतो बघा. हे तुम्हाला कळलंय बघा, फोर्थ ऑसिलेशन का ते कळलंय, आणि याची जी व्हॅल्यू आहे ती पण आपण कॅल्क्युलेट केली. ते sin 30 होता आपल्याकडे, हा 30 असल्यामुळे आपण a sin 30 टाकला, आणि मग sin 30 ची व्हॅल्यू हाफ आणि a/2 हे इथपर्यंत आलं. मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम हे मी तुम्हाला का सांगतोय बघा. आता असेच हा 1, 2 आणि 3 हे 3 ऑसिलेशन्स कंप्लीट झाले असतात जरा, आणि आपण चौथ्या ऑसिलेशनकडे जातो आणि 30 डिग्री म्हटलं, हा बघा हा 90 आहे, बरोबर. 30 म्हणजे इथे कुठेतरी पार्टिकल असणार आहे ते, बरोबर. जर पार्टिकल इथे असेल तर याचा अर्थ काय झाला, ते कुठे चाललंय, तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच्या दिशेनं चाललंय. सो मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. समजा तो इथे असता, म्हणजे अँगल इथे π/2 आणि पायच्या मध्ये, म्हणजे 90 आणि 180च्या मध्ये असेल, तर मग काय म्हटलं असतं आपण की मुव्हिंग टू द मीन पोझिशन फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू द मीन पोझिशन, म्हणजे इकडून तो इकडे येतो हे आपल्याला सांगता येईल, बरोबर ना. कधी कधी काय होईल, निगेटिव्ह कडून पण तो मीन कडे येत असेल. सो डिटेलिंग मध्ये आपण काय म्हणतोय की पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडून तो मीन पोझिशन कडे येतोय. कधी, जर तो 90 आणि 180च्या मध्ये असेल तर. आता 30 आहे म्हटल्यावर तो कुठे चाललाय, तर तो सिम्पली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चाललेला आहे. एवढं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. सो तुम्हाला तसंच फक्त एक न्यूमरिकल होमवर्कसाठी देतो, आणि या पद्धतीने करा. आणि किती हे ऑसिलेशन्स येणार ते बघा. तुम्हाला काय करावं लागेल, 3 × 360 जसं इथे केलंय तसं 360चे आपल्याला थोडक्यात याला पूर्ण भाग घालवावा लागेल, आणि किती ऑसिलेशन्स कंप्लीट होते ते बघायचे आहेत, आणि ते पूर्ण झाल्यावर वरती किती डिग्री शिल्लक राहिलेत ते आपल्याला बघायचे आहेत, आणि मग याची जी साईनची व्हॅल्यू येईल ती आपलं आन्सर असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो a × साईन किती मिळणार आहे तो बघा, त्याची व्हॅल्यू, आणि मग इथे ॲम्प्लिट्यूड मिळेल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे ठरवा की ते कुठे चाललंय पार्टिकल. सो बघा आजचा होमवर्क काय आहे तो, डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन इफ फेज अँगल इज 2130 डिग्री. ओके, सो 2130 डिग्री दिलं आहे आपल्याला, आणि तुम्हाला स्टेट ऑफ ऑसिलेशन सांगायचे. सो आता जे जसं डिस्कशन केलं त्याच पद्धतीने करा आणि याचं उत्तर काढा. आणि एकदम सिम्पल आहे, काही अडचण आज याच्यात येईल असं वाटत नाही. फक्त आठवणीने मी जे तुम्हाला सांगितली ती चौथी जी केस आज बोललोय मी, ती तुम्हाला फक्त लिहायची आहे. तो तुमचा होमवर्कच आहे. फक्त जेव्हा तुम्ही नोट्स लिहाल तेव्हा तिथे तिसऱ्यामध्ये ती चौथी जी आहे ती केस तिथे डिस्कस तुम्ही करून लिहिणार आहात, हे लक्षात घ्या. आणि म्हणजे आजचं काम आहे तर हे न्यूमरिकल जे आहे ते सॉल्व करणं, आणि त्याच्यानंतर ती जी चौथी केस आहे त्याचा अभ्यास करणं.